नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. शेतकरी मित्रांनो, आता कॉटन ही पाती अवस्थेमध्ये असताना आतापर्यंत ते शेतकऱ्यांनी ग्लायफोसेट वगैरेची जे तणनाशकाची फवारणी केली, त्याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे तणनाशकं मारले. त्याच्यामध्ये ग्लायफोसेट 71 असेल, ग्लुफोसिनेट असेल आणि मिरा 71 असेल. त्यामध्ये ऑक्सिफ्लो नावाचा जो कांद्यातलं तणनाशक असे कॉम्बिनेशन करून शेतकरीने तणनाशक मारले. त्याच्यामुळे जे कॉटनला ट्रेसमध्ये आली आणि त्याच्यामुळे जे कॉटनची वाढ खुंटली. याच्यासाठी मी आपणास एक झाडातून ट्रेस निघण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन मी आपणास सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, कुठल्याही तणनाशकाची फवारणी करत असताना त्या मूळ पिकावर दुष्परिणाम होत असते हे सांगण्याचं काही दुसरं कारण वागवं नाही. आणि प्रत्येक तणनाशकामध्ये तणाची वाढ खुंटते. ज्या अर्थी तणाची वाढ खुंटते, तण मरते, तशाच प्रकारचं साईड इफेक्ट त्या मूळ पिकावर पण होत असते. आणि त्याच्यानंतर आपण फवारणी केल्यानंतर 2-3 दिवसांनी जर आपण चांगल्या प्रकारची कीटकनाशकाची, एक फंगिसाईड आणि एक अमोनिया ॲसिडची जर फवारणी केली तर त्याच्यामुळे ते झाडातलं ट्रेस निघून जाईल आणि झाडाची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि पिके परत चांगल्या सुप्त अवस्थेमध्ये वाढू लागतात. त्याच्यामध्ये एक कीटकनाशक म्हणजे ज्यामध्ये इमिडाक्लोप्रिड एक फंगिसाईड, कार्बेंडाझिम प्लस मँकोजेब आणि एक अमोनिया ॲसिड आणि एक 19-19ची फवारणी जर केली तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला मिळू शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तसेच खत व्यवस्थापनाचं पराठीला 35 ते 40 दिवसानंतर जे पाती अवस्थेमध्ये कॉटन असते आणि त्याला गर्भावस्थेमध्ये त्या कॉटनला युरियाची जास्त गरज असते आणि त्याच्यासाठी आपण 30 ते 35 किलो युरिया एकरी देणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे ज्या कॉटनला पाती अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारची वाढ चांगल्या पात्या फुले लागण्यास मदत होते. आणि एवढे सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.